आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. सलाम. ही सुवर्ण सकाळ नायकवाड प्रभूने दिली, त्याला त्याबद्दल गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. तो चांगला आहे आणि त्याची दया नित्य आपल्यावर, त्याच्या प्रिय लेकरांवर सनातन अशी आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींद्वारे केवळ त्याला गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान प्राप्त हो. या आपण आजच्या या सकाळच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण स्तोत्र वाचन करणार आहोत आणि त्यानंतर प्रार्थना करून मग आपण एक गीत गाणार आहोत. आज आपण जे स्तोत्र वाचन करणार आहोत ते स्तोत्र आहे स्तोत्र संहिता 104 आणि त्यातील 1 ते 10 या वचनावर आज आपण बोध ऐकणार आहोत, ते आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 104. देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो. हे माझ्या देवा, हे माझे जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परम थोर आहेस. तू मान व महिमा यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस, कणातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. आपल्या मांड्यांच्या तुळया जलांच्या ठाई बसवतोस. मेघांना आपला रथ करतोस. वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस. वायूंना आपले दूत करतोस. अग्नी व ज्वाला यांना आपले सेवक करतोस. तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस. पर्वतावर जले स्थिर राहिली. तुझ्या धमकीने ती पळाली. तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली. ती पर्वतांवरून जाऊन खाली खोऱ्यातून वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही. भूमी झाकायला त्यांना परत येवत नाही. तो खोऱ्यातून झरे काढतो, ते डोंगरामधून वाहतात. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपण सर्वांना तो आशीर्वादित करो. ज्या प्रकारे या स्तोत्राचा विषय आहे त्याच प्रकारे आपण या स्तोत्राकडे पाहतो. इथं वरतीच आपल्याला पाहायला भेटेल तो विषय की देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो. आणि थोडक्यामध्ये जणू काय जे वर्णन इथं स्तोत्र करत आहे देवाचं, त्यातून आपल्याला हे पाहायला भेटतं की सर्व सृष्टी, सर्व निर्मिती त्याच्या अधीन आहे, त्याच्या अधिकारात आहे. त्याच्या हातून एकही काहीच सुटलेलं नाही. तो सार्वभौम देव आहे, सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. त्याचं वर्णन आपल्याला या वचनामधून पाहायला भेटतं. आणि विशेष करून आपण ज्यावेळेस ही वचन पाहतो, विशेष करून वचन 1 पहा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परम थोर आहेस. मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस. आता कशा प्रकारे त्या जिवंत देवाला गौरव द्यावं त्याचं वर्णन इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. स्तोत्र करता स्वतःकडे पाहून स्वतःला तो प्रोत्साहित करत आहे की त्या जिवंत देवाचा धन्यवाद कर. का बरं त्याचा धन्यवाद करावा? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण म्हणजे इथंच समोर दिलेलं आहे, ते म्हणजे की तो देव आहे. तो अखिल विश्वाचा प्रभू आहे. तो महान निर्माणकर्ता आहे. त्याच्याशिवाय आपण एक क्षण सुद्धा जगू शकत नाही. त्यानंतर का बरं आपण त्याला धन्यवाद द्यावा? कारण तो परम थोर आहे. तो अति उच्च प्रभू आहे. तो अति पवित्र देव आहे. तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे आणि म्हणून तो मान व महिमा ह्यांनी मंडित असा प्रभू आहे. आणि त्याचं ऐश्वर्य, त्याचं महानपण आपल्याला त्याच्या निर्मितीवरून पाहायला भेटतं. त्याचं एक वर्णन इथं वचन 2 मध्ये पहा, तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस, कानातीप्रमाणे आकाश विस्तारितोस, तू आपल्या मांड्यांच्या तुळया जलांच्या ठाई बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखावर आरोहण करून जातोस. तो प्रभू, त्याला आपण एका जागेवर, एका ठिकाणावर असं आपण पाहू शकत नाही. तो सर्वव्यापी देव आहे. तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. तो महान पराक्रमी आपला
देव आहे त्याच्याबद्दल आपण इथं आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर वचन आपण ज्यावेळेस पुढे येतो वचन 5 मध्ये, "तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस, की ती कधीही ढळणार नाही." देवाने सर्व काही नियुक्त केलेलं आहे आणि त्याच्या शब्दाच्या बाहेर, त्याच्या विचारांच्या बाहेर, त्याच्या योजनेच्या बाहेर काहीच राहू शकत नाही, जाऊ शकणार नाही. इव्हन पर्वत सुद्धा, झाडं सुद्धा, सर्व काही त्याच्या आज्ञा पाळतात, त्याच्या अधीन आहे. आणि त्याबद्दल आपण इथे शिकतो आणि त्यासोबतच ज्यावेळेस आपण सुवार्तेबद्दल या स्तोत्रामधून विचार करतो, तर आपल्याला काय पाहायला भेटतं? ती सुवार्ता सुद्धा अशाच महान पराक्रमाने भरलेली आहे. त्या सुवार्तेमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं, की जो मनुष्य जे आपण सर्व एकेकाळी मेलेले होतो, त्या जिवंत देवापासून दुरावलेले होतो, परंतु ते आपल्याला ख्रिस्ताठायी त्याने जिवंत केलेला आहे. त्याचे प्रिय लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे त्याने आपल्याला वाचवलेला आहे. त्याने आपला नाश होऊ दिलेला नाही. तर आता त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याच्या जवळची लेकरं, त्याची मुलं म्हणून आपण आहोत आणि या सर्व आशीर्वादांकडे पाहत असताना त्याची महानता, त्याचं ऐश्वर्य, त्याचा अतिउच्चपण आपल्याला पाहायला भेटतं आणि नक्कीच मग ज्यावेळेस आपण त्या महानतेकडे पाहतो तर आपल्याला नक्की ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो, की "हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर." त्या प्रकारे नित्य स्वतःला उत्तेजित करणं गरजेचं आहे, की प्रभू हे माझे जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. का बरं? कारण आपल्याला नित्य त्याचं गौरव, त्याची महिमा करणं गरजेचं आहे. फक्त रविवारीच नाही, फक्त रविवारचा तो 1 तासच नाही, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्याचं गौरव आपल्या जीवनाद्वारे व्हावं आणि हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्याने जे कार्य आपल्या जीवनासाठी केलेलं आहे, ते महान अति उच्च आहे आणि खरंच ते सुद्धा त्याची परमथोरपण, त्याची महान महिमा आणि त्याचा अतिउच्च पण प्रकट करणारा आहे. म्हणून या आजच्या या भक्तीला आपण सुरुवात करत असताना या स्तोत्रातून जो बोध आपण ऐकलेला आहे, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया आणि पुढे जात असताना आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये बाळासाहेब आहेत, ते सुरुवातीची प्रार्थना करतील. त्यानंतर आपण गीताद्वारे त्या प्रभूला धन्यवाद देऊ. प्रार्थना करू. स्वर्गीय जिवंत सर्वसमर्थ सर्वश्रेष्ठ पवित्र प्रेमळ प्रिय नीतिमान प्रभू परमेश्वर दे बापा, आकाश पृथ्वी आणि त्यातील सर्व काही निर्माण करणारे आमच्या पवित्र प्रभूजी, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, स्वर्गीय सिंहासनावर अक्षय स्थितीत विराजमान असणारे आमच्या नीतिमान देवा, आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल, आजच्या सुंदरशा वेळेबद्दल प्रभुदेवा मी मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करतो. मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सर्व प्रकारच्या गरजांचा पुरवठा झाला. विशेष जगामध्ये असणाऱ्या घातक महामारीपासून आम्हा सर्वांचा तू बचाव केलास. आणि देवपा पुन्हा एक वार तुझ्या पवित्र चरणाशी येऊन तू केलेल्या उपकारांबद्दल तुझी उपकार स्तुती करण्याची आणि देवपा तुझ्या पवित्र वचनातून मार्गदर्शन ऐकण्याची संधी तू आमच्या जीवनासाठी प्राप्त करून दिली, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला गौरव देतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो, कारण तोच आमच्यासाठी देवपा त्या कालवरीवर प्रायश्चित्त झाला, मध्यस्थ झाला, अर्पण झाला आणि देवपा त्याच्या नावावर विश्वास ठेवण्याद्वारे तुझ्या कृपेने तू आम्हाला तुझी प्रिय लेकरं होण्याचा अधिकार दिला, निवडलेल्या लोकांमध्ये राहण्याची संधी दिली, म्हणून देवपा आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. पवित्र देवपा, जी तुझी प्रिय लेकरं आज ऑनलाईन बायबल स्कूलमध्ये किंवा चर्चमध्ये सहभागी झालेले आहेत, विविध ठिकाणाहून देवपा या चर्चमध्ये सहभागी झालेले अशा सर्वांना तुझा आशीर्वाद लाभू दे. पवित्र वचनाद्वारे आज तू त्यांची भेट घे, त्यांच्याशी बोल देवपा, त्यांच्यातील उणीवा दोष दाखवून दे आणि सुधारण्याची संधी देखील तू दे अशी विनंती करतो. देवपा, तुझे प्रेदास वचनातून बोलत असताना त्यांना देखील तुझं सहाय्य लाभू दे. देवपा, आम्ही सर्वजण मिळून तुझ्या पवित्र हाती पडत असताना प्रभू तुझा आशीर्वाद आम्हाला लाभू दे अशी विनंती करतो. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि बाबा तुझ्या पवित्र मार्गाने चालण्यासाठी विशेष दया कृपा आणि मार्गदर्शन तू आम्हाला असू दे. आहो तसे तुझ्या पवित्र हाती पडतो दे बाबा, तुझ्या पवित्र वचनातून पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला नियंत्रित करून मार्गदर्शन कर अशी विनंती करतो. ही सर्व वेळ तुझ्या हाती दे, ती सर्व प्रार्थना पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो, म्हणून ऐक बापा. आमेन. आमेन. हे आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना आपण हे गीत गाऊया आणि त्याद्वारे प्रभूला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती.
आणि त्याची महिमा आपण गाणार आहोत. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगाचा कालका. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतारका. या विनाती काळ मृदुंग कारवा प्रेमे ओन दंग या प्रभु घोर महिमा गाऊन नावान का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. संकटे येतात करे साथ तेरी धावणी तेजनी हात त्या प्रभुला प्रेम भाव अंतरी जीवारका. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतारका. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतारका. गाविली प्रीती त्यागुणी मान जिंकिले वेगे मृत्यू सैतान. तो जगाचा तारणा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. या कशी या मरणात या विसाव्या सौम्यनितात दीनबंधू या जगात ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे करतार का. गौरवे करतार का. गौरवे करतार का. या गीताद्वारे त्या प्रभूला गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो, तोच याद्वारे उंचविला जाओ. या आपण आजच्या समोर जात असताना विशेष करून आज नवीन विषयाला आपण सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यांच्या परिचयाचा जो संदर्भ आहे ज्यावर आपण आता मनन करणार आहोत. तो म्हणजे योहान कृषी वर्तमानाचा
10वा अध्याय आणि विशेष करून आज ज्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत तो विषय आहे उत्तम मेंढपाळ आणि त्यावरच आपण आपलं लक्ष पूर्णपणे इथून पुढे जवळजवळ 10 आठवडे जे आहे आपण त्यामध्येच घालवणार आहोत. उत्तम मेंढपाळ त्याकरिता विशेष करून हा जो विषय आहे उत्तम मेंढपाळ तो आपण 10 भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण शिकणार आहोत की उत्तम मेंढपाळाची सत्यता काय आहे. त्यानंतर ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ. त्यानंतर उत्तम मेंढपाळाचे कार्य. उत्तम मेंढपाळ मेंढरांचे जीवन. उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा. उत्तम मेंढपाळ मेंढरांचा पुरवठा. उत्तम मेंढपाळ मेंढरांचा एकमेव मार्ग. उत्तम मेंढपाळ आणि दुष्ट मेंढपाळ त्याबद्दल सुद्धा आपण शिकणार आहोत. उत्तम मेंढपाळाची घनिष्ठता त्याबद्दल आपण शिकणार आहोत आणि शेवटचा जो भाग असणार आहे त्यामध्ये उत्तम मेंढपाळ मेंढरांचे भविष्य त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. त्या आपण आजच्या या पहिल्या भागाकडे वळूया. उत्तम मेंढपाळ या विषयाच्या अंतर्गत तो जो पहिला भाग आहे तो म्हणजे उत्तम मेंढपाळाची सत्यता आणि विशेष करून या पहिल्या भागाकडे वळत असताना आपण काही महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण ही वचन वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय त्यामधील 1 ते 3 वचन. उत्तम मेंढपाळ मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. देवबाप करो या वाचलेल्या वचनाद्वारे तो आपणा सर्वांना आशीर्वादित करो. काय सांगत आहे वचन 1, वचन 2 आणि वचन 3 आपण त्याकडे लक्ष देऊया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. किती सुंदर ही वचनं आहेत. ज्यावेळेस आपण या वचनांबद्दल बारकाईने विचार करतो तर आपल्याला या वचनामधून पुष्कळ गोष्टी शिकायला भेटतील. पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण वचन 1 मध्ये येतो तर आपल्याला या वचनामध्ये ज्या वचनावर भर देण्यात आलेला आहे, ज्या शब्दावर भर देण्यात आलेला आहे तो शब्द म्हणजे मी तुम्हाला खचित खचित सांगतो. आणि त्याच्या पूर्वी अगोदर आपण तिथे जाण्या अगोदर आपल्याला जर या संदर्भाबद्दल आणखी आपल्याला जर माहिती पाहिजे तर आपल्याला अगोदरचा जो अध्याय आहे तो समजणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर येहेजकेल 34वा अध्याय त्यामध्ये कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात वाचूया. इस्रायलाच्या मेंढपाळांविषयी भविष्य. येहेजकेल 34. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, इस्रायलाच्या मेंढपाळांविषयी विरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायलाचे मेंढपाळ आपण चरतात त्यांना धिक्कार असो. मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही? तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यातली लठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही. तुम्ही निर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे पाय बांधत नाही, घालून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालवता. त्यांना
कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दानादान झाली. ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दानादान झाली. आता ज्यावेळेस आपण येझकेलाच्या पुस्तकाकडे येऊन आपण ज्यावेळेस हा संदर्भ वाचतो तर आपल्याला हे पाहायला भेटतं की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये इस्रायल राष्ट्रामधील जी भ्रष्टता आहे त्याचं वर्णन करणारा हा संदर्भ आहे विशेष करून. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला इथं शिकायला भेटतं. आणि त्याबद्दल आपण पुष्कळ गोष्टी आपण इथून शिकू शकतो. विशेष करून इथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आपण 9वा अध्याय आणि त्यातील काही भाग वाचतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की आता ख्रिस्त जो आहे तो एका ठिकाणी आला असताना त्या ठिकाणी त्याने एका जन्मांध व्यक्तीला काय केलेलं आहे, दृष्टीदान दिलेलं आहे. आणि मग त्याचा जो परिणाम आहे त्यामुळे तिथलचे जे लोक होते ते पुष्कळ लोक जे आहेत त्याच्या विरुद्ध बोलू लागले होते. कारण शब्दात दिवशी जणू काय त्याने हे काम केलं म्हणून त्यांना असं वाटलं की याने शब्दात मोडलेला आहे आणि म्हणून ते त्याच्या विरुद्ध कुरकुर करायला लागले आणि बोलायला लागले त्या ठिकाणी परुषी शास्त्रीय लोक. त्यासोबतच ज्यावेळेस आपण शेवटी येऊ या अध्यायाच्या त्यामध्ये आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकायला भेटतील. त्यामध्ये वचन 39 आणि विशेष करून 40 ज्यावेळेस वचन आपण पाहू तर आपल्याला हे पाहायला भेटल की तेव्हा येशू, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. वचन 40, परुषांतील जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहोत काय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता म्हणून तुमचे पाप तसेच राहते. आणि हे वचन अध्याय 10 ला कनेक्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना त्या येझकेलाचं त्या वचनांचं स्मरण करूनच ख्रिस्त या ठिकाणी हा जो संदर्भ आहे याचं वर्णन करत आहे. जे आता आपण वचने वाचले अगोदर येझकेलामध्ये तीच घटना ती स्थिती आपल्याला त्यावेळेस त्या इस्रायल लोकांची पाहायला भेटते आणि आज देखील पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी मंडळीची मेंढपाळ म्हणून जरी ते राहत असले तरी पुष्कळ वेळेस मंडळीच्या ज्या गरजा आहेत त्या ते पूर्ण करू शकत नाही. आणि तेच त्या ठिकाणी होतं. शास्त्री पुरुषी जे ज्यांना मंडळीचे मेंढपाळ म्हणून जे स्वतःला म्हणून घेत होते, जे त्या ठिकाणी उभे होते, जे त्या ठिकाणी नित्य कार्य करणारे होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते स्वतःच्या बळाने स्वतःबद्दल ते विचार करणारे लोक होते. स्वतःचे नियम ते त्यांच्यावर लादणारे अशा प्रकारचे ते लोक होते. आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्याबद्दलच आपण या ठिकाणाहून शिकत आहोत. विशेष करून की ते जे लोक होते त्या लोकांबद्दल ख्रिस्त आता इथं ज्यावेळेस हा जो दाखला आहे किंवा हे जे वर्णनात्मक किंवा या समोरच्या दिसणाऱ्या त्या घटनेवरून तो त्यांना जे मार्गदर्शन करत आहे ते मार्गदर्शन जणू काय ज्या प्रकारे येहेजकेलामध्ये तिथे सांगितलं की त्या मेंढपाळांना तू निक्षून सांग म्हणे, त्या प्रकारे तो जणू काय ह्या दुष्ट आणि अशा प्रकारच्या त्या लोकांना तो या ठिकाणी जणू काय फटकारत आहे याद्वारे. आणि एकीकडे तो त्याच्या त्या मेंढरांसोबतची त्याच्या प्रियजनांसोबतची त्याची जी घनिष्ठता आहे त्याचं वर्णन या ठिकाणाहून आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण हे वचन पाहतो की खचित खचित सांगतो त्यावेळेस ख्रिस्त या ठिकाणी अशा प्रकारे बोलत आहे की मी खचित खचित तुम्हाला सांगतो म्हणे. तर तो का बरं अशा प्रकारे बोलत आहे त्याचं कारण आताच आपण जे वचन वाचलेले आहे त्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिलेले आहे. कारण हे लोक जे आहेत ते मंडळीचे मेंढपाळ म्हणून त्या ठिकाणी राहत होते. ते योग्य रीतीने त्या लोकांचं त्यांनी काळजी घेतली नाही. मेंढपाळाची जबाबदारी काय आहे? एक खरा आणि जर आपण मेंढपाळाबद्दल आणि मेंढरांबद्दल विचार केला तर मेंढपाळ जो आहे
तो नित्य त्या मेंढपाळाची मेंढरांची काळजी घेतो. त्यांना तो हिरव्यागार कुंडामध्ये घेऊन जातो. त्यांना तो संत पाण्यावर नेतो. त्यांच्या लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सर्व तो पुरवतो. त्यांचं तो संरक्षण करतो आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तो त्यांच्या समोर चालणारा असतो. त्यांना तो मार्ग दाखवणारा असतो. परंतु या उलट इस्रायल येथील जी स्थिती होती ती भयंकर होती. आणि हे जे मेंढपाळ होते त्यांची अवस्थाच त्या प्रकारे होती. आणि त्याच्याबद्दलच मग आपल्याला या भागामध्ये खास करून शिकायला भेटत आहे. विशेष करून आणि त्या ठिकाणी ख्रिस्त त्यांना फटकारत आहे. विशेष करून वचन 1 कडे आपण जात असताना त्यामधील काही गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देऊया. वचन 1 मध्ये पहा तो काय म्हणत आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. मी म्हणजे कोण? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. कुणाला बोलत आहे? ती शास्त्री आणि फरीसी ज्यांच्याबद्दल आता आपण ती वचनं वाचलेले आहेत त्या लोकांना तो उद्देशून या ठिकाणी बोलत आहे. खचित खचित सांगतो. ज्यावेळेस आपण या शब्दाबद्दल विचार करू तर आपल्याला या शब्दामधून जे आजचा पहिला भाग आहे ज्यावर आपण विचार करत आहोत तो पहिला भाग म्हणजे उत्तम मेंढपाळाची सत्यता. ती उत्तम मेंढपाळाची सत्यता प्रकट करणारा हा शब्द आहे. खचित खचित सांगतो. जर तुम्ही बारकाईने या शब्दांकडे विचार केला, या शब्दांकडे जर तुम्ही पाहिलं, या शब्दावर जर तुम्ही मनन केलं तर तुम्हाला पुष्कळ गोष्टी या शिकायला भेटतील. एक तर खचित खचित सांगतो हा शब्द जो आहे तो ख्रिस्ताचा जो अधिकार आहे तो दाखवणारा शब्द आहे. त्यासोबतच खचित खचित सांगतो ज्यावेळेस आपण मूळ भाषेमध्ये या शब्दाबद्दल विचार करू तर मूळ भाषेमध्ये आमेन आमेन अशा प्रकारे शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे दाखवतो की असेच होणार, हेच सत्य आहे, 100% हेच खरं आहे, जे मी बोलत आहे यातील एकही चुकीचं नाही. आणि ख्रिस्त त्याचबद्दल इथं मार्गदर्शन करत आहे. आणि ते पुढे काय आहे, काय खरं आहे ते म्हणजे ख्रिस्त हा खरा आणि एकमेव मेंढपाळ आहे जो देवाने नियुक्त केलेला आहे. परंतु त्या शास्त्री आणि फरीसी जे होते ते पुष्कळ अर्थाने देवाने नियुक्त केलेले असे ते नव्हते. त्यामध्ये पुष्कळ जे स्वतःहून उभे राहिले, जे स्वतःच्या कार्याकरिता निघालेले होते, जे मेंढपाळ मेंढपाळाच्या वेशामध्ये आलेले जणू काय क्रूर लांडगेच ते होते, जे त्या मंडळीला दबावामध्ये आणि त्या नियमाच्या त्या जुवाखाली इतके ते दाबून टाकत होते की मंडळी भयंकर रीतीने दबावामध्ये होती. आणि इस्रायल राष्ट्र जे आहे, इस्रायल लोक जे आहेत त्या दबावामधून जात होते. नियमशास्त्राला त्यांनी जणू काय ओझ ते करून बसलेले होते. आणि ती स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्याबद्दलच ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे. त्यांनी स्वतःचे नियम लावले आणि स्वतःच्या नियम त्यांनी त्याच्याशी जोडले त्या नियमशास्त्राशी. जसं त्यातील एक म्हटल्यानंतर शब्दात मोडणं म्हणजे काय, जर तुम्ही इतके इतके किलोमीटर जरी चालले तरी तुम्ही शब्दात मोडता. खरं शब्दाचा काय उद्देश होता, देवाने का तो दिलेला होता, त्यामागचा ते अर्थ गमावून बसलेले होते. का बरं देव म्हटला की शब्दात तुम्ही पवित्रपणे पाळावा, त्याचा तो अर्थ गमावून ते बसलेले होते. त्यानंतर ते निरर्थकपणे उपवास करायचे, ते प्रार्थना करायचे, लोकांमध्ये चौकामध्ये उभे राहून ते प्रार्थना करायचे. ते उपवास करत असताना ते राख उधळून घ्यायचे, चेहरा विरूप करायचे. आणि त्यांचं हे वागणं बाहेरून धार्मिकतेप्रमाणे असं वाटत होतं लोकांकरिता इतर. परंतु ख्रिस्त त्यांना ढोंगी म्हणतो. बाप्तिस्मा करणारे योहान त्यांना सापाचे पिल्ल म्हणतो. धूर्तपणाने ते वागणारे होते. आणि अशाच ठिकाणी ख्रिस्त ज्यावेळेस इथं म्हणत आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तर ख्रिस्त पहा या ठिकाणी त्यांना त्याचं वर्णन त्याचं अगदी स्पष्टपणे तो मार्गदर्शन करत आहे की तोच एकमेव मेंढपाळ आहे, तो खरा आहे, ज्याला देवाने पाठवलेला आहे, जो देवापासून नियुक्त आणि त्या एका विशिष्ट कार्याकरिता पाठवला गेलेला होता, ज्याची ही मेंढरं वाणी ऐकतात, ज्याची ही मेंढरं आहेत आणि ज्याला ही ओळखतात, ज्याची हे अनुकरण करतात,
हाच तो खरा मेंढपाळ आहे. त्याच्याबद्दल ख्रिस्त मार्गदर्शन करत आहे. तो स्वतःकडे बोट दाखवून स्वतःकडे पाहत असताना या गोष्टी तो बोलत आहे आणि विशेष करून खचित खचित सांगतो ज्यावेळेस तो बोलत आहे तर ही त्याच्या त्या मेंढपाळाची जी सत्यता आहे ते प्रगट करणार आहे. त्यानंतर ह्या वचनामध्ये आपण पुढे पाहतो की जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारो आहे. आता एकीकडे तो खचित खचित सांगतो अशा प्रकारे म्हणत आहे. तो म्हणतो की मी अगदी सत्य सांगत आहे. हे 100% बरोबर आहे. याच्यामध्ये एकही चुकीचं नाही. तो म्हणतो की जे मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारो आहे. ज्यावेळेस आपण इस्रायलाची जर स्थिती पाहिली, जर इस्रायलाचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल राष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मेंढी पालन जे आहे ते केलं जातं आणि ते जायचं त्यावेळेस पण आणि त्याला फार महत्व होतं आणि त्याच्याकरिता त्या मेंढ्यांचे जे कळप असायचे त्या कळपांचे ते मालक जे लोक असायचे ते इतके मोठे कळप असायचे की त्यांना त्या ठिकाणी काही लोकांना नियुक्त करावं लागायचं आणि मग काय करायचे की ते जे लोक आहे किंवा तो मेंढपाळ जो आहे तो त्या ठिकाणी दिवसातून पुष्कळ वेळेस त्या मेंढरांकडे काय करायचा जाऊन त्या मेंढवाड्यात जाऊन त्या मेंढरांची तो पाहणी करायचा आणि तो पाहणी करून मग आपल्या कामाला तो पुढे जायचा. तर एकीकडून आपल्याला पाहायला भेटतं की त्या मेंढरांकरिता त्यांच्या संरक्षणाकरिता कदाचित दगडाचं किंवा अशा काट्यांपासून ते कुंपण तयार करायचे आणि त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी ते एक दरवाजा अशा प्रकारे त्यांनी तयार केलेला होता की त्या ठिकाणी दोन मेंढर सुद्धा त्या दरवाजातून एका वेळेस जाऊ शकणार नाही. एका वेळेस फक्त एक मेंढरू जाऊ शकेल आणि त्यासोबतच त्या ठिकाणी तो जो मेंढपाळ आहे त्याला जाण्याकरिता एक मोठा एक दरवाजा त्या ठिकाणी किंवा अशा प्रकारे त्यांनी रस्ता केलेला असायचा आणि त्या ठिकाणी त्या दरवाज्यावर तो जो द्वारपाळ आहे किंवा तो जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी त्याला बसवलं जायचं. तो त्या ठिकाणी राखण करायचा आणि मग ज्यावेळेस तो मेंढपाळ यायचा त्यावेळेस तो ते दार उघडायचा किंवा तो त्या मेंढपाळाला त्या मेंढवाड्यात जाण्यासाठी तो परमिशन द्यायचा. परंतु जे इतर जे दुसरे आहेत ते चोर लुटारू जे त्यावेळेस काय असायचं की ते मेंढर चोरणारे पण लोक होते आणि ते काय करायचे मग दुसऱ्या बाजूने ते दुसऱ्या मार्गाने जाऊन मेंढर चोरायचे कदाचित ते खाण्यासाठी किंवा इतर कोणत्या ना कोणत्या मार्गाकरिता आणि मग या सगळ्या घटनांचा आणि या सर्व चित्रणांचा या सर्व जी घडणारी परिस्थिती आहे त्या परिस्थितीद्वारे ख्रिस्त आता त्या आत्मिकतेबद्दल आणि त्या महानतेबद्दल ख्रिस्ताच्या त्या मंडळीबद्दल त्या मेंढराबद्दल आणि त्या लोकांबद्दल तो मार्गदर्शन करत आहे आणि तो विचार करत आहे. त्या लोकांसमोर तो ह्या गोष्टी बोलत असताना तो काय म्हणत आहे जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारो आहे. एकीकडे तो म्हणतो खचित खचित सांगतो तर दुसरीकडे तो आता इथं लगेच बोलत आहे की जो मेंढवाड्यात काय सांगत आहे तो खर खचित खचित तर जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो. तर मी आता जे ज्या प्रकारे तुम्हाला हिस्ट्री किंवा इतिहास सांगितलेला आहे की ज्या प्रकारे मेंढपाळ जो आहे तो त्या मेंढरांच्या समोरच्या दारानेच आतमध्ये प्रवेश करायचा परंतु हे जे चोर लुटारो आहेत ते इतर भागातून इतर खिडकी किंवा इतर भागातून ते काय करायचे त्या ठिकाणी प्रवेश करून ते त्या मेंढरांना लुटायचे आणि मग तशाच प्रकारे त्या गोष्टीचं त्या चित्रणाचं तो वर्णन करून मग आता स्वतःबद्दल त्या मंडळीबद्दल इस्रायल राष्ट्राबद्दल आणि विशेष करून त्या पुढाऱ्यांबद्दल तो विचार करत आहे. मग इथे चोर आणि लुटारू कोणाला म्हटलेला आहे तर शास्त्री आणि परुषी त्यांनी काय केलेलं आहे एक तर त्यामधील पुष्कळ जे होते ते पुष्कळ देवाने नियुक्त केलेले अशा प्रकारे आपण पाहतो की ते नव्हते पुष्कळ जे होते ते स्वतःच निघालेले होते. तर काही जे त्या ठिकाणी अधिकारी म्हणून होते काही गट त्यांनी काय केलेलं होतं की त्या लोकांना इस्रायल राष्ट्राला त्यांनी अशा प्रकारे त्रासातून अशा प्रकारे त्यांनी त्यांना त्या स्थितीमधून नेलेलं होतं किती भयंकर अशा प्रकारची स्थिती होती त्या
नियमशास्त्राच्या जुवाखाली ते अधिक दाबत आणि दडपत त्या लोकांना होते. आणि म्हणूनच ख्रिस्त ज्यावेळेस इथं म्हणत आहे की जो मेंढवाड्या, तर मेंढवाडा काय आहे, तर नक्कीच ज्यावेळेस आपण आत्मिक रीतीने जर आपण पाहिलं प्रतिकात्मक रीतीने, मेंढवाडा जो शब्द आहे तो मेंढरांकरिता, ख्रिस्ताच्या त्या लोकांकरिता, विश्वासणाऱ्या गटांकरिता, मंडळीकरिता वापरण्यात आलेला हा शब्द आहे. आणि ज्यावेळेस इथं म्हटलेला आहे की मेंढवाड्यात दारानं आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे, तर नक्कीच त्या शास्त्री पुरुषांबद्दल सुद्धा बोललेला आहे. आणि प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आपल्याला तेच पाहायला भेटल की ख्रिस्ताची मेंढर जे आहे ते चोरणारे आणि लुटणारे पुष्कळ उभे आहेत, जे त्यांना देवाच्या सत्य वचनापासून बहकवणारे, ख्रिस्तापासून दूर नेणारे. लुटारू आणि चोर मग काय चोरणारे आहेत, तर ख्रिस्त जो अनमोल आहे त्याला, त्याच्यापासून त्यांना दूर नेणारे, त्याच्या वचनापासून, त्याच्या महान सुवार्तेपासून दूर नेणारे अशी पुष्कळ आहेत. परंतु या सर्व स्थितीमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो त्याच्या मेंढरांचं जतन करतो, ज्याच्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. परंतु वचन 1 ज्यावेळेस आपण बारकाईने पाहतो, तर यामध्ये आपल्याला कमीत कमी या गोष्टी शिकायला भेटतात की अगदी सत्य आहे की प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे चोर आणि लुटारू आहेत, जे वचनाचा विपर्यास करणारे आहेत, जे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये गोंधळ निर्माण करणारे आहेत, जे सिद्धांताला, पवित्र शास्त्रीय तत्वाला विरोध करणारे आहेत, जे बाहेरून मेंढपाळासारखे दिसत आहेत परंतु आंतरिक क्रूर लांडगे आहेत. आणि भयंकर अशी अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि इस्रायल राष्ट्राची पण तीच अवस्था होती, ज्याच्याबद्दल आपल्याला वचन 1 शिकवित. त्यानंतर वचन 2 कडे येत असताना पहा, आणखी एक शब्द जो आहे तो आपल्याला त्या मेंढपाळाची जी सत्यता आहे तो दाखवणारा आहे. आणि तो म्हणजे दाराने आत जातो. एकीकडे सांगितलं मेंढवाड्यात कुठून जातो म्हणे, दुसरीकडून चढून जातो. तर एकीकडे सांगितलं मेंढपाळ जो आहे, सत्य मेंढपाळ, खरा मेंढपाळ जो आहे तो दाराने आत जातो. आता हा जो शब्द आहे दाराने आत जातो, ज्यावेळेस आपण याच्याबद्दल आपण विचार करतो, तर पुढे आपल्याला या संदर्भामध्ये हे पाहायला भेटतं की ख्रिस्त स्वतः पुढे मार्गदर्शन करत आहे की मीच तो दार आहे. वचन 7 मध्ये, 10वा अध्याय वचन 7 मध्ये तो काय म्हणतो, म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, खचित खचित सांगतो की मी मेंढरांचं द्वार आहे. जो दाराने आत जातो, ह्याबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर दोन प्रकारे याकडे आपण पाहू शकतो. एक तर ज्यावेळेस त्या शास्त्रीय आणि परुषांबद्दल आपण विचार करू, तर आपल्याला हे पाहायला भेटतं की ते ख्रिस्ताला बाजूला सारून ते स्वतः त्या लोकांकडे जाऊन स्वतःच शिक्षण त्यांना ते देत होते. कारण ज्या प्रकारे इथं ख्रिस्त म्हणत आहे वचन 7 मध्ये की मी दार आहे म्हणे मेंढरांचं, तर इथं ज्यावेळेस आपण पाहतो जो दाराने आत जातो, तर मग कुणाबद्दल बोललं जात आहे, हा जो कोण आहे याच्याबद्दल इथं मार्गदर्शन केलं जात आहे. तर हा जो आहे तो त्या मेंढपाळांबद्दल विचार करण्यात आलेला आहे की जे नियुक्त केलेले आहे, जे ख्रिस्ताने त्या कार्याकरिता जे उभे आहेत, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारे आहेत, आणि जे ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताच्या अधिकाराने, ख्रिस्ताच्या त्या नियमशास्त्राने, त्याच्या वचनाच्या अधीन होऊन जे त्याच्या मेंढरांकडे जाऊन जे शिक्षण देणारे आहेत, त्याच्याबद्दल आपण इथे विचार करतो. कारण ख्रिस्त द्वार आहे आणि ख्रिस्ताद्वारेच आपल्याला पाहायला भेटतं की तिथं आपण जाऊ शकतो. मग इथं ख्रिस्त दार आहे तर हे काय शिकवतं, ख्रिस्त त्याच्या त्याच्या दैवी आज्ञेबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. ख्रिस्त हा दैवी आज्ञा आणि दैवी अधिकाराने पाठविला गेलेला आहे. त्याने स्वतःचा आदर करून घेतला नाही. आणि खरंच त्याने त्या वधस्तंभावरील कार्याद्वारे त्याने तो मार्ग मोकळा केलेला आहे सर्व त्याच्या प्रिय लेकरांकरिता. आणि मग एका दृष्टीने ख्रिस्तच
हा त्या सार्वकालिक जीवनाचा तो मार्ग आहे. दाराबद्दल विचार करत असताना दार आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दार आपल्याला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारं ते स्थिती दाखवणारं आहे. दार जे आहे ते आपल्याला सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करणारं आहे. दार जे आहे ते आपल्याला विसाव्याबद्दल मार्गदर्शन करणारं ते शब्द आहे. दार जे आहे ते आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करतं, तर ते आपल्याला आपल्या सर्व गोष्टीवर अ, आपल्याला जणू काय निश्चितता दाखवणारं ते आहे आणि ख्रिस्त स्वतः द्वार आहे, ज्याच्याबद्दल आपण शिकतो या ठिकाणी पुढे. आणि मग जो दाराने आतमध्ये जातो, तर मग सर्व सेवकांबद्दल सर्व त्याच्या प्रिय लेकरांबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे, जे ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताच्या अधीन होऊन, जे त्याच्या वचनाच्या अधीन होऊन, त्याच्या मंडळीमध्ये कार्य करणारे आहेत, अशांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं आणि विशेष करून शिकायला भेटतं या वचनामधून. विशेष करून वचन 2 पहा, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. कोण मेंढपाळ आहे? तर जो ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होऊन, ख्रिस्ताच्या ज्ञानात कृपेत तो वाढलेला आहे, जो ख्रिस्ताने नियुक्त केलेला आहे, त्याच्या दैवी आज्ञा तो मानणारा आहे, तो त्याच्या दैवी अधिकाराच्या अधीन आहे आणि जो त्या ख्रिस्ताचा आदर करणारा आहे आणि त्यासोबतच जो त्या मेंढरांची काळजी घेणारा आहे, अशाबद्दल बोललेलं जात आहे की तो मेंढपाळ आहे. परंतु इथं सांगितलं की जे त्या मेंढवाड्याच्या बाहेरून आतमध्ये जातात दुसऱ्या बाजूने, ते चोर आणि लुटारू आहेत, ते मेंढरांना बहकिवणारे आहेत, त्या जिवंत शब्दापासून दूर घेऊन जाणारे आहेत, सत्य शिक्षणापासून त्यांना बहकवणारे आहेत. आणि हे वारंवार आपल्याला आजच्या स्थितीमध्ये सुद्धा पाहायला भेटत आहे की तो मेंढपाळ आहे. तो मेंढपाळ आहे. खरा सेवक या नात्याने ख्रिस्तच नक्कीच तो उत्तम मेंढपाळ आहे. परंतु या भूतलावर जीवन जगत असताना लक्षात घ्या, मेंढपाळ या शब्दाबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो, तर ग्रीकमध्ये जो शब्द आहे त्याच्यासाठी तो आहे पोइमेन आणि ज्याचा अर्थ होतो पास्टर किंवा मेंढपाळ. हा जो शब्द आहे तो मेंढरांची राखण करणारा त्यापासून आलेला तो शब्द आहे आणि तो आपल्याला कशाबद्दल दाखवतो? तो आपल्याला त्या मंडळीची, त्या ख्रिस्ताच्या त्या प्रियजनांची राखण करणारा, त्यांना त्या वचनामध्ये घेऊन जाणारा, त्या कुरणामध्ये घेऊन जाणारा, संत पाण्यावर घेऊन जाणारा, त्यांच्या गरजा पुरवणारा, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण मेंढपाळाबद्दल विचार करतो, तर स्वतः ख्रिस्त काय म्हणतो वचन 11 मध्ये, मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच, त्याला सोडून दुसरा उत्तम मेंढपाळच नाही, जो निस्वार्थ आहे. का बरं तो उत्तम मेंढपाळ आहे? त्याचं कारण सुद्धा पुढे देत आहे. कारण उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. काय आहे? किती अनमोल हे कार्य आहे आणि ख्रिस्ताने ते कार्य केलं. त्याच्या मेंढरांकरिता त्याने स्वतःचा प्राण दिला. मेंढर आणि बकरी याच्यामध्ये फरक आहे. पुष्कळ वेळेस आपल्याला पाहायला भेटतं की बायबल या दोन खास करून प्राण्यांचं वर्णन करतो. बायबल असं कधीच शिकवत नाही की बकरी पुढे जाऊन मेंढर होतं. हे लॉजिक पूर्णपणे चुकीचं आहे, की अगोदर बकरी बकरी असते आणि मग ती नंतर मेंढर होते. हे असं कधीच होणार नाही. असं कधीच घडणार नाही. मग विश्वासणाऱ्यांबद्दल आपण विचार करतो, तर मग जे अजूनपर्यंत ज्यांचं तारण झालेलं नाही, परंतु जे निवडलेले आहेत, मग अशा लोकांना काय आपण बकरी म्हणू शकतो का? किंवा त्या गटामध्ये आपण त्यांना घेऊ शकतो का? तर नाही. तर मग बायबल अशा लोकांना काय म्हणतं, जे निवडलेले आहेत परंतु अद्यापपणे त्यांना सुवार्ता किंवा आतापर्यंत त्यांचं तारण होण्याचा तो जो नियुक्त केलेला वेळ आहे देवाने, तो अजूनपर्यंत आलेला नाही. तर मग अशा लोकांबद्दल बायबल काय म्हणून तिथं त्यांना हाक मारतं किंवा त्यांना बोलवतं, तर ते आपल्याला यशया 53 अध्याय सांगतं, हरवलेलं मेंढरू. त्यानंतर तुम्हाला मत्ते कृषी वर्तमानामध्ये सुद्धा 13व्या अध्यायापासून पुढे तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटत. तर अगोदर ख्रिस्तविरहित रीतीने आपण पाहतो की नक्कीच
आपण त्यावेळेस सुद्धा मेंढरूच होतो. परंतु ते मेंढरू कशा प्रकारचं होतं? बहकलेलं होतं, हरवलेलं होतं. परंतु आता आपण सापडलेलो आहेत. त्याबद्दल देवाचं वचन आपल्याला अगदी स्पष्टपणे मार्गदर्शन करतं. आणि मग त्याची जी मेंढरं आहेत, त्या मेंढराची राखण करण्याकरिता त्याने त्याच्या लेकरांना, त्या लेकरांमधून, त्या मेंढरामधून काहींना त्याने उभं केलेलं आहे. आणि मग पहा, मेंढपाळ कुणाला म्हटलेला आहे? जो ख्रिस्ताच्या अधीन होऊन, ख्रिस्ताच्या वचनाच्या अधीन होऊन, सुशिक्षणाच्या अधीन होऊन, ते सुशिक्षण त्या मंडळीला सांगणारा आहे. त्या सुशिक्षणाद्वारे त्या मंडळीची आत्मिक गरज भागवणारा आहे. जो स्वतः त्या सुशिक्षणामध्ये इतका घडून आहे, त्या सुशिक्षणाने तो पूर्ण वेढलेला आहे, ख्रिस्ताच्या अधीन होऊन तो जात आहे. आणि खरंच त्याबद्दलच आपल्याला इथे शिकायला भेटतं. ख्रिस्त स्वतःला मेंढपाळ म्हणून घेत आहे. तर मेंढरं का बरं? कारण मेंढरं त्याचे आहेत. आणि आपल्याला पाहायला भेटतं, मेंढरं ज्याचे आहेत, जो मेंढराची काळजी घेतो, ज्या प्रकारे मेंढपाळ आपल्या मेंढरांच्या सर्व गरजा पुरवितो, त्या प्रकारे ख्रिस्त जो आहे, तो मंडळीचा उत्तम मेंढपाळ आहे. तो मंडळीचं रक्षणकर्ता आहे. तो मंडळीचा जीवन, तो श्वास आहे. तो मंडळीला काय करतो? तो मंडळीला त्या हिरव्यागार कुरणात बसवितो. स्तोत्र 23 फार सुंदर रीतीने वर्णन करतं. त्या ठिकाणी त्या उत्तम मेंढपाळाचं फार सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. दावीद राजा ज्यावेळेस म्हणतो, की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर तो नक्कीच त्या यहोवा देवाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी विचार करत आहे, की तो उत्तम, तो मेंढपाळ आहे. म्हणून मला काही उणे पडणार नाही. आणि तो त्या ठिकाणी विचार करत असताना ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो, तर त्याच प्रकारे ज्या प्रकारे देव जो पिता हा उत्तम मेंढपाळ आहे, त्याच प्रकारे देव जो पुत्र हा उत्तम मेंढपाळ आहे. आणि त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा हा देखील उत्तम मेंढपाळ आहे. कशा प्रकारे? कारण तो आपल्याला त्या उत्तम मेंढपाळाची उणीव भासू देत नाही. तो आपल्याला त्या उत्तम मेंढपाळाच्या अधिक कृपेत आणि ज्ञानात वाढण्याकरिता त्याची कृपा तो पुरवितो. आणि मग ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, की दाराने आत जातो, तरी आपल्याला त्या मेंढपाळाची सत्यता दाखवणारा आहे. याचा अर्थ दुसऱ्या मार्गाने सुद्धा आत जाणारे आहेत, जे मेंढरांना फुसलावणारे आहेत. आणि ख्रिस्त अगोदरच सांगत आहे, की मंडळी म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकणार नाही, की अरे मंडळी म्हटल्यानंतर सगळेच तिथे विश्वासणारे असतील. म्हणून ख्रिस्ताने त्या पेरणाऱ्याचा दाखला सुद्धा दिलेला आहे. ज्या ठिकाणी 4 प्रकारच्या जमिनी सांगितलेल्या आहेत. जी वाटेवर पडलेली आहे, वाट वाट, त्याचप्रमाणे खडकाळ आणि त्याचप्रमाणे काटेरी आणि मग सुपीक जमीन. तर ह्या ज्या जमिनी आहेत, अशा प्रकारचे हृदय किंवा अशा प्रकारचे लोक, या चारही प्रकारची लोक तुम्हाला मंडळीमध्ये दिसतील. आणि त्यातील निवडलेलं कोण आहे? ते नक्कीच ख्रिस्ताच्या वेळेसच कळेल. ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं दुसरं आगमन होईल, त्यावेळेस ते नक्कीच समजून येईल. परंतु या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की त्या मंडळीला, ख्रिस्ताच्या मेंढरांना बहकवणारे पुष्कळ आहेत. ख्रिस्ताच्या सत्य सुवार्तेपासून बहकवणारे पुष्कळ आहे. ज्या प्रकारे गलती येथील मंडळीमध्ये चालू होतं, की काही यहुदी लोक जे आहेत, ते त्यांना पुन्हा आणि त्या नियमशास्त्राकडे घेऊन चाललेले होते. आणि ते म्हणत होते, की तुम्हाला सुनतेशिवाय पर्याय नाही. परराष्ट्रीयांना आणि इतर लोकांना ते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पुन्हा त्या विधिविषयक जे नियम आहेत, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे रद्द करण्यात आलेले आहेत, त्या नियमांकडे ते घेऊन चाललेले होते. आणि ख्रिस्ताच्या ऐवजी त्या सावलीकडे ते त्यांना इतकं त्यांचं लक्ष लावत होते, की त्या मंडळीला ख्रिस्त अगदी सावलीप्रमाणे दिसायला लागला. आणि ही जी सावली होती, ती महान झाली. आणि म्हणूनच पौल म्हणतो, की मग मी जी सुवार्ता अगोदर तुम्हाला सांगितली म्हणे, त्यापेक्षा जर कोणी निराळी सुवार्ता म्हणे स्वर्गातून येऊन जरी सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. त्याचा अर्थ काय आहे? तो क्षणात नष्ट हो, त्याची राख हो, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो मूळ भाषेमध्ये. आणि मग तेच आपल्याला पाहायला भेटत आहे प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक संदर्भामध्ये आपल्याला त्याच्याबद्दलच शिकायला भेटत आहे. आणि पहा, इथं ज्यावेळेस म्हणतो, जो दाराने आत जातो, तो मेंढपाळ आहे. तर मग नक्कीच त्या पुरुषांना, शास्त्रीय लोकांना, जे त्या ठिकाणी ऐकणारे आहेत,
त्यांना तो फटकारत देखील आहे याद्वारे. तो त्यांना हे दाखवत आहे कारण ते खरे मेंढपाळ नव्हते. ते चोर आणि लुटारू होते, जे काय करत होते, मंडळीचे सेवक म्हणून, मंडळीचे दास म्हणून ते जणू काय अशा प्रकारे उभे होते. धार्मिक पुढारी म्हणून ते होते त्या लोकांमध्ये, परंतु ते मंडळीला ते ख्रिस्तापासून, ख्रिस्ताच्या गौरवापासून ते दुरावणारे होते आणि ते स्वतः त्या ख्रिस्तापासून दुरावलेले असे होते. ख्रिस्ताचा विरोध करणारे ते होते आणि म्हणून त्यांना चोर आणि लुटारू म्हटलेलं आहे, कारण ते त्या ख्रिस्ताच्या मेंढरांना बहकवणारे होते. परंतु काय ख्रिस्ताचे मेंढर जे आहे ते बहकू शकतील काय? तर याचं उत्तर आहे, नक्कीच काही काळापुरतं मेंढरू बहकू शकतं, परंतु ते सदा सर्व काळ बहकलेल्या स्थितीमध्ये राहू शकत नाही. कारण ते ख्रिस्ताचं मेंढरू आहे. ते पुन्हा त्या मेंढपाळाकडे येतं. त्याची वाणी ते ऐकतं. म्हणून आपल्याला हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. त्यानंतर वचन 3 मध्ये येत असताना आपल्याला मेंढपाळाची सत्यता दाखवणारं आणखी एक शब्द पाहायला भेटेल आणि ते म्हणजे काय? वचन 3 आपण पाहूया. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो, त्यांना बाहेर नेतो. द्वारपाळ दार उघडतो त्याच्यासाठी. तुम्हाला अगोदरच हे सांगितलं आणि आता पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्याला पाहायला भेटतं, की त्या काळी जे मोठे धनी होते, यहुदी जे धनी होते, त्यांचे जे मोठमोठाले कळप असायचे, त्यावेळेस त्यांनी त्या कळपाची निगराणी राखण्याकरिता त्याचं काम करणारे काही असे व्यक्ती, काही लोकांना त्यांनी नियुक्त केलेलं होतं. जे त्या दरवाजाजवळ त्याच्या तोंडाला, त्या गेटला ते नित्य असायचे आणि मग अ, सर्व स्थितीमध्ये आपण पाहतो, की पुष्कळ वेळेस अ, ते जे मेंढपाळ आहेत, ते दिवसातून 1 ते 2 वेळेस त्या कळपांकडे येऊन त्या कळपांची ते पाहणी करायचे आणि ज्यावेळेस मेंढपाळ यायचा, त्यावेळेस हा जो द्वारपाळ आहे, ज्याला त्या व्यक्ती जे नियुक्त करण्यात आलेल्या आहेत, ते त्या मेंढपाळाकरिता ते दार उघडायचे आणि तो मेंढपाळ त्या त्या कुरणामध्ये, त्या भागामध्ये, त्या मेंढवाड्यामध्ये जाऊन त्या मेंढरांचं पाहणी करून मग तो पुन्हा आपल्या कामावर जायचा. आणि हे त्याचं दिवसातून 1-2 वेळेस व्हायचं. पुष्कळ वेळेस रात्री एकदा आणि दिवसा एकदा तो अशा प्रकारे ती भेट द्यायचा मेंढपाळ. आणि हे सर्वसाधारण त्यावेळेची पद्धत होती. पण नेहमीच हे नव्हतं. आणि त्याकडे पाहूनच ख्रिस्त आता पुढे काहीतरी शिकू इच्छित आहे आणि ते काय बरं? त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. अगोदर तो म्हणतो, की अ, जे मेंढवाड्यात इतर मार्गाने येणारे आहेत, ते चोर लुटारू आहेत. तर दुसरीकडे तो म्हणतो, की वचन 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की जो दाराने आत जातो असं म्हटलेलं आहे आणि आता वचन 3 मध्ये, की त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मग आता याच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला काय शिकायला भेटत आहे? पुन्हा एक वार द्वारपाळ ज्यावेळेस हा शब्द वापरलेला आहे, तर याचा अर्थ काय आहे? दार उघडणं आणि द्वारपाळ याच्याबद्दल काय आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे? तर आपल्याला हे शिकायला भेटत आहे यामधून, की पुन्हा एक वार जे सेवकगण आहे, जे विश्वासणारे प्रियजन आहेत, जे ख्रिस्ताची सेवा करणारे आहेत, त्याच्या मंडळीमध्ये जे नियुक्त करण्यात आलेले आहेत, अशा सेवकांबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, की ते जे त्या ख्रिस्ताच्या अधिकाराने, ख्रिस्ताच्या अधीन होऊन, ख्रिस्ताच्या त्या सामर्थी हाताच्या अधीन होऊन, त्याच्या वचनाच्या अधीन होऊन, जे त्याच्या त्या मंडळीकडे येतात, त्याच्याकरिता ख्रिस्त स्वतः त्यांना जणू काय त्या ठिकाणी मान्यता देत आहे. आणि पहा, ते ख्रिस्ताचं गौरव त्या मंडळीमध्ये प्रगट करतात. त्याच्यासाठी हा जो शब्द आहे, खास करून आपल्याला पाहायला भेटतं, की त्या लोकांबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे, जे त्याचे सेवकगण आहेत.
विश्वासणारे प्रियजन आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यासाठी काय झालं की तो काय करतो, दार उघडतो म्हणे. आणि पहा, मेंढरे त्याची वाणी ऐकतात. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. कोणाची? मेंढपाळाची. मेंढपाळाची वाणी जर कळप तत्परतेने आपल्याला पाहायला भेटतं की ऐकतो, त्याचं कारण काय बरं? त्याचं कारण म्हणजे नित्य तो जो मेंढपाळ आहे, तो त्या मेंढरांसंग बोलत आहे. आणि त्यामुळे मेंढरू जे आहे, तो जणू काय तत्परतेने त्याची वाणी तो ऐकतो. आता एक असंच रिसर्च म्हणून, एक शोध म्हणून एक जो फॉरेनर किंवा एक जो परराष्ट्रीय व्यक्ती होता, दुसऱ्या देशातील, त्याने एका ठिकाणी तो गेला. आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं, एक जो मेंढपाळ आहे तो मेंढर राखत होता. आणि तो मेंढर राखत असताना हा व्यक्ती त्याच्याकडे गेला आणि त्याला हे पाहायचं होतं, काय बरं, मेंढर त्याची वाणी ऐकतात. म्हणून त्याने म्हटलं त्या मेंढपाळाला की तू या मेंढरांना कशा प्रकारे हाका मारतोस किंवा तू कशा प्रकारे यांना बोलवतोस, ते तू मला सांग. म्हणजे मी तुझ्या प्रकारे त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या मेंढपाळाने त्याला सांगितलं की मी अशा अशा प्रकारे हाक मारतो. आणि मग त्या प्रकारे हा जो दुसरा व्यक्ती आहे, त्याने काय केलं, त्याच्यासारखा आवाज काढून त्याने तशा प्रकारे हाक मारायला सुरुवात केली. परंतु हे जे मेंढर जे चरत होते त्या ठिकाणी, त्यांनी त्याचे जे शब्द आहेत ते बिलकुल ऐकले नाही. ते चरतच राहिले. आणि मग हा जो हाका मारणारा व्यक्ती आहे, तो आता त्या मेंढपाळाला म्हटला की आता तू हाक मार म्हणे. आणि मग ज्यावेळेस त्या मेंढपाळाने हाक मारली, त्यावेळेस हे चरणारे जे मेंढर होते सगळे, ते चरण्याचं सोडून त्या मेंढपाळाकडे लगेच आले. आणि ही सत्यता आहे, ज्यावेळेस ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की मेंढर त्याची वाणी ऐकतात, तर ही सत्यता आहे, मेंढर त्याच्या मेंढपाळाची वाणी ऐकतात. ते इतरांची वाणी ऐकू शकत नाही. आणि हीच अगदी सत्य आहे. ख्रिस्ताची मंडळी ही ख्रिस्ताची वाणी ऐकणारी आहे. मग याचा अर्थ काय आहे बरं? विश्वासणारे, ज्यांना ख्रिस्ताने नियुक्त केलेलं आहे, त्यांच्या सूचना, त्यांचे ते शब्द जे आहेत, जे त्याच्या वचनाच्या अधीन होऊन येणारे आहेत, ते शब्द मेंढर जे आहेत ते ऐकतात. ख्रिस्ताचे विश्वासणारे प्रिय लेकर मंडळी ते शब्द ऐकतात. जे सत्य सिद्धांत आणि जे 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 प्रेम देवाच्या मंडळीवर करतात, अशांची वाणी आपण पाहतो की ती मंडळी आणि मंडळीतील लोक ऐकतात. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला इथं पाहायला भेटत आहे की त्याची वाणी ते ऐकतात. त्याची वाणी ते ऐकतात, त्याचं दुसरं कारण सुद्धा आपल्याला ह्याच वचनामध्ये पुढील भागामध्ये पाहायला भेटतं की का बरं? कारण तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. आता त्याचं एक उदाहरण म्हणजे जक्कय, ज्याच्याबद्दल आपण पाहतो की त्या ठिकाणी ख्रिस्त त्याला त्याच्या नावाने हाक मारत आहे. आतापर्यंत ते भेटलेच नव्हते, त्यांनी पाहिलंच नव्हतं कधी एकमेकांना. परंतु ख्रिस्त त्याला नावाने हाक मारतो. यातून आपल्याला हे पाहायला भेटतं की देवाचं सार्वभौमत्व सर्वांवर आहे. आणि त्यासोबतच त्याच्या निवडलेल्या लोकांना तो प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने त्याच्या त्याच्या नावाने तो ओळखतो. आणि इथं तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. ज्यावेळेस आपण याच्याबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की त्यावेळी हे नेहमीच होतं. काय बरं? मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारणं. आता प्रत्येक मेंढरांना वेगवेगळ्या नावाने उच्चारलं जायचं. आज सुद्धा पुष्कळांना सवय असते आहे ना, मांजरीला, कुत्र्याला आणि बकऱ्यांना, मेंढरांना वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आहे ना, काही पण वेगवेगळे नाव देऊन मग त्यांनी ते बोलवतात. आणि मग ते प्राणी जे आहेत ते ऐकतात. त्याच प्रकारे त्यावेळेस हे एक नेहमीच होतं. ते मेंढरांना त्यांच्या नावाने ते बोलवायचे. मेंढरे त्यांच्या नावाने बोलवले जायचे, ज्याद्वारे मेंढरे त्यांचा आवाज जे आहे ते लवकर ओळखायचे. आणि म्हणूनच हेच कारण आहे की मेंढर जे आहे त्याच्या मेंढपाळाचं वाणी ऐकतात. त्याचं कारण काय बरं? कारण मेंढपाळ त्यांच्या नावाने त्यांना बोलवायचा. आणि रोज ऐकून ऐकून मेंढरांच्या त्या कानामध्ये ते पूर्णपणे जणू काय ते फिट झालेलं आहे. आणि ते त्याद्वारे आपण पाहतो की ते पूर्णपणे त्या मेंढपाळाची वाणी ते ऐकत आहेत. मग यातून आपल्याला काय शिकायला भेटतं?
याद्वारे आपल्याला हे पाहायला भेटत आहे. याद्वारे तारणारा हे दर्शवित आहे की सुवार्तेच्या सेवकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी जे लोक त्यांच्या ताब्यात आहेत, म्हणजेच ज्यांच्यामध्ये ते वचनाची सेवा करत आहेत, त्यांच्यासोबत त्यांची घनिष्ठता, त्यांच्यामधील त्यांची आपुलकी, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या व्यक्तिगत त्रासात किंवा त्या स्थितीमध्ये असताना त्यांना भेटायला जाणं, व्यक्तिगत रीतीने त्यांची जी व्यवस्था आहे ती पाहणं आणि सुवार्तेद्वारे त्यांचं सांत्वन करणं हे सेवकाची जबाबदारी आहे. आणि अशांची आपण पाहतो की वाणी ती मंडळी जी आहे ती ऐकेल नक्कीच, कारण ख्रिस्त त्या वाणीमध्ये गौरविला जाणारा आहे. ख्रिस्तच महान त्या वाणीचा एक केंद्र आहे आणि म्हणून सेवकाच्या मुखातून निघणारा जो शब्द असणार आहे मंडळी समोर, समाजासमोर, कुटुंबामध्ये, तो शब्द ख्रिस्त गौरविणारा असावा, ख्रिस्त महिमा त्याची व्हावी. आणि पहा, सेवकाची हे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी सेवकाने हे अगदी स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना बाहेर नेतो. इथं काय सांगितलं, तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो, त्यांना बाहेर नेतो. तो त्यांना बोलवायचा त्यावेळेस आणि मग त्यांना बाहेर न्यायचं, यासाठी की त्या भयापासून त्यांचं रक्षण व्हावं. त्यासोबतच त्यांना कुरणात, तो चांगल्या त्या हिरव्यागार कुरणात नेऊ शकेल, संत पाण्यावर नेऊ शकेल, म्हणून तो त्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचा. आणि त्यांना बाहेर नेणं हा जो शब्द आहे इथं विशेष करून, तो अशा प्रकारे नाही की त्या कळपातून बाहेर करणं याच्याबद्दल मार्गदर्शन करत नाही, तर हा जो शब्द आहे तो त्या सेवकांबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणारा आहे. जे विश्वसनीय सेवक आहेत, जे अ, जे विश्वास योग्यतेने आणि भयाने अ, ते काय करत आहेत, त्या मंडळीला सुशिक्षण देत आहेत. जीवनाची भाकर जे देवाचं वचन आहे ते त्या मंडळीला खाऊ घालत आहेत. जणू काय त्या वचनाच्या अवतीभोवती त्यांना ते नित्य फिरवत आहेत आणि त्याद्वारे ख्रिस्ताचं गौरव ते प्रगट करत आहे. जणू काय त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे की त्यांना बाहेर नेतो. बाहेर नेणं म्हणजे काय आहे, ख्रिस्ताचं गौरव, ख्रिस्ताची महान सुवार्ता जी आहे त्याच्याबद्दल अधिक मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आणि मग ज्यावेळेस ख्रिस्त सुद्धा म्हणतो, तर एक तर त्याची सत्यता यातून प्रगट करत आहे आणि दुसरी गोष्ट, त्या परुषी आणि जे शास्त्री आहेत आणि इतरही जे सेवक आहेत आज देखील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा, त्या सर्वांना तो याद्वारे फटकारत आहे की सत्य मेंढपाळ कसा असावा, त्याची जबाबदारी काय आहे. त्याने मंडळीला सहजासहजी घेऊ नये, त्याला मिळालेली ती जबाबदारी त्याने सहजासहजी घेऊ नये. त्यासाठी त्याला सर्वतोपरी स्वतः तयार होणं गरजेचं आहे आणि मगच तो त्या मंडळीकडे जाऊन त्या मंडळीला सुशिक्षण देऊ शकेल आणि त्या मंडळीला तो ते जीवनी भाकर, देवाचं वचन, ख्रिस्ताचं वैभव, त्या महान सुवार्तेचं गौरव तो देऊ शकेल. आणि मग नक्कीच ही वचनं जे आहेत आपल्याला त्या महान प्रभूची महानताच दाखवणारे आहेत. तर मग हाच आपला पहिला भाग आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की उत्तम मेंढपाळाची सत्यता काय आहे, ज्याबद्दल आपण वचन 1 ते 3 यामधून शिकलेलो आहोत. आणि खरंच मग या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याकरिता मग काय लागूकरण आहे, नक्कीच मग आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काय मी ख्रिस्ताचं मेंढरू आहे का? काय काय मी त्याच्या त्याच्या कुरणातील कळप म्हणून आहे का? जर नाही, तर मला हे समजणं गरजेचं आहे, ख्रिस्तच एकमेव उत्तम मेंढपाळ आहे. तो महान सामर्थी प्रभू आहे, जो स्वर्गाचं द्वार आहे, त्याने आपल्याकरिता स्वतःचा प्राण राखून न ठेवता दिला, जो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्या ख्रिस्ताद्वारेच सार्वकालिक जीवन आहे, ख्रिस्ताद्वारेच तो ती सुरक्षा आहे, ख्रिस्ताद्वारेच पुरवठा आहे. ख्रिस्तच एकमेव मार्ग आहे आणि तोच आपल्याला त्या पित्याजवळ घेऊन जाणारा आहे. आणि म्हणूनच मग जर आपल्याला आतापर्यंत, अजूनपर्यंत ख्रिस्त जर समजलेलं नाही, तर ही त्याने दिलेली वेळ आहे. त्याला ओळखा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्याप्रमाणे जीवन जगा. जे विश्वासणारे आहेत त्यांच्याकरिता मग यातून काय लागू करणं आहे, जे विश्वासणारे त्यांच्याकरिता हेच लागू करणं आहे की चोर आणि लुटारू यांच्यापासून सावध असा. त्याकरिता
देवाच्या वचनामध्ये नित्य वाढा आणि सत्य वचनाच्या अधीन व्हा, ख्रिस्ताच्या अधीन व्हा, त्याच्या सुवार्तेच्या अधीन व्हा. देव तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो आणि विशेष करून या वचनाप्रमाणे आचरण करण्याकरिता त्याचीच कृपा आणि दया तो पुरो. येणाऱ्या भागामध्ये आपण पुढे शिकणार आहोत की ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ आहे. आणि मग अशा प्रकारे आपण जवळजवळ 10 भाग या सिरीजचे किंवा या विषयाचे पाहणार आहोत. त्याकरिता देवाकडून आपण सहाय्य मागू आणि त्यासाठी प्रभूच्या हाती पडू. देव तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो आणि उत्तम मेंढपाळ तो ख्रिस्त प्रभू त्याचं योग्य रीतीने मार्गदर्शन, त्याची कृपा, दया तो आपल्याला पुरव, त्याची महानता, त्याचा अति उच्चपण तो आपल्याला समजण्याकरिता आपले नेत्र उघडू. आपण प्रार्थना करूया. प्रिय बापा, या सुंदर क्षणी आम्ही तुझे उपकार मानतो. ख्रिस्त जो आमचा उत्तम मेंढपाळ, त्याच्याकरिता धन्यवाद देतो. तो मेंढरांचं एकमेव द्वार आहे. होय दे बाप्पा, त्याच्या द्वारे आल्या वाचून प्रभू आम्ही कधीच स्वर्गात जाऊ शकणार नाही. प्रभू आम्ही कधीच या देवबापा तुझ्या त्या क्रोधापासून सुटू शकणार नाही. परंतु धन्यवाद देतो देवबापा, आम्ही जे तुझ्या क्रोधाची प्रजा होतो त्या आम्हाला देवबापा ख्रिस्ता ठाई देवबापा तुझी लेकरं तू केलंस. देवबापा, जे पूर्वी आम्ही तुझ्यापासून दुरावलेले जे परकी उपरे होतो ते आता तुझ्या घरचे वारीस आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. देवबापा, ज्या आधी आम्ही अनितिमान होतो ते आम्हाला ख्रिस्ताचं नीतिमत्व तू बहाल केलंस. जे आम्ही जीवनाला पारखे होतो ते आता आम्हाला जीवन विपुलपणे ख्रिस्ता ठाई तू दिलंस. देवबापा, जे आम्ही अगोदर देवबापा त्या अंधकाराचे पुत्र होतो ते आम्हाला प्रकाशाचे पुत्र तू केलंस. पवित्र बापा, आम्ही तुझे उपकार मानतो केवळ कृपेनेच, केवळ विश्वासानेच, केवळ ख्रिस्ताद्वारे आणि देवबापा केवळ तुझ्या गौरवासाठी हे तारण आहे आणि हे जीवन तू दिलेलं आहेस. आणि प्रभू, ही सत्यता प्रत्येकाला समजू दे. देवापाच्या या सकाळी जे सुवर्ण सुंदर असं मार्गदर्शन तुझ्या पवित्र वचनामधून तू केलंस त्याबद्दल मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो प्रिय बापा. देवापा, ही वचन समजण्यास आणि त्याप्रमाणे आचरण करण्याकरिता प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला आशीर्वादित तू कर. गेलेला आठवडा आशीर्वादित केला, येणारा आठवडा देखील आशीर्वादित कर. हे तुझे प्रिय लेकरं विविध बापा समस्यांमधून जात आहेत त्यांना तू सहाय्य कर. देवापा, जे आजारी असतील अशांना आरोग्य दे, जे दुःखात असतील अशांचं सांत्वन तू कर. देवापा, या दिवसामध्ये ज्या आर्थिक परिस्थितीमधून पुष्कळ तुझे प्रिय लेकर जात आहेत, देवापा त्यांचे मार्ग तू मोकळे कर आणि प्रिय बापा केवळ तुझं गौरव व्हावा असंच तू हो दे. आम्ही आहोत तसे तुझ्या हाती पडतो, तुला आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. आमेन. पुन्हा एक बार आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.